आपलं जे हार्वेस्टिंग झालेलं आहे हे माल कुठं कुठं जातो? सर यातला एक 50 टन माल कलकत्ता गेला, 50 टन जवळपास दिल्ली गेला हां बरं. आणि एक आज 30 टन मुंबई जातो. तर आपण फळ कापले. ऋषी सर तुम्ही फळ खाऊन बघा कशी क्वालिटी आहे, कशी गोड आहे सांगा बरं. एकदम गोडी छान आहे. हं? म्हणजे साखरपेक्षा जास्त असेल गोडी. साखरेपेक्षा जास्त गोड. तुम्ही बाजारामध्ये टरबूज खाल्ल्यानंतर कसं लागतं आणि हे कसं लागतंय? जे बाजारामध्ये असतं ना त्याची चव पूर्ण वेगळीच आहे. हं, हं. त्याची वेगळीच आहे चव. म्हणजे त्याची गोडी उतरलेली पण नसते असं वाटतं सपक, त्याच्यामध्ये. थोडं सपक म्हणजे कलर असला तरी पण मी गोडी लागत नाही. बरं 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 पण ह्याचा कलर पण चांगला आहे आणि गोडी पण त्याच्यापेक्षा चांगला आहे. म्हणजे बरं बरं. म्हणजे किती पण खावा कमी खाऊच वाटतं. एक एक फळ खाऊ शकतो आपण स्वतः. म्हणजे बरं. एक पोट खाल्लं भरून तरी खाऊ कमी. हा ते बरं सर, आपण आता हे फळ कापून आम्हाला दिलं, हे आपलं जे हार्वेस्टिंग झालेलं आहे हे माल कुठं कुठं जातो? सर यातला एक 50 टन माल कलकत्ता गेला, बरं 50 टन जवळपास दिल्ली गेला हां बरं आणि एक आज 30 टन मुंबई जातो. बरं बरं. म्हणजे लांब लांब ठिकाणी जातो. हा, जिथं खूप म्हणजे क्वालिटी चालतंय हां हां किंवा जे दूरचे लोडिंग आहेत बरं. 4-4, 5-5 दिवसाचे आहे जे टिकणारा माल आहे, टिकणारा माल लांब लांब लांब. तिथं पण सर आपला माल 1 नंबर मध्ये विकतो. तुमचा मॉलला पण जातोय. हा बरं ओके. म्हणजे छान क्वालिटी सुंदर आहे म्हणूनच मागणी एवढी आली. व्यापाराचं तुम्ही सांगत होते किस्सा काय झालं त्या प्लॉटचा? मी आधी एका व्यापाऱ्याला दिला होता हा हा. माल. बरं मग ते दुसरे आले, अजून आता हे आलेले व्यापारी, बरं त्यांनी म्हणलं आम्हाला पण द्या. मग ते म्हणले ते आधी एक रुपया कमी होता दर. हां हां. मग हे म्हणले डायरेक्ट आम्ही 1 रुपया 10 पैसे वाढवून देतो. म्हणजे चढावड लागली व्यापाराची ते घेण्यासाठी. म्हणले मी पण देतो. हां हां. मग ते दोघांनी मग मीच तडजोड करून दोघांना अर्धा अर्धा प्लॉट दिला. बरं बरं. म्हणजे व्यापाराला एक प्लॉट अर्धा अर्धा घ्यावा लागला. एवढी ऑर्डर सर आहे. म्हणजे ही क्वालिटी सांगते आपल्याला आणि एवढा लांब लांब माल जात आहे. तर हे एक प्रकारचं यश आहे आपलं टरबुजामध्ये. धन्यवाद सर.